श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। मन्नाथाः श्री जगन्नाथाः मद्गुरुः श्री जगद्गुरुः मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1636व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज अश्विन शुद्ध पौर्णिमा, गुरुवार दिनांक 17 ऑक्टोबर 2024। उपदेशामृत संग्रह भाग 7 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक 6/2/1993, बैठक क्रमांक 157। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी श्री क्षेत्र गाणगापूर आनंद यात्रा 1992। यावेळी भक्तांशी केलेल्या हितगुजाचे मी पठण करीत आहे। भाग 12। आपल्या प्रासादिक वाणीतून भक्तांशी हितगुज करताना परमपूज्य सद्गुरू पुढे म्हणतात, अज्ञानी माणसे संकटे आल्यावर घाबरून जात असतात, म्हणून त्यांच्यासाठी रामरक्षा, देवीचे पाठ किंवा काही सेवा त्या भक्तांना करायला क्वचितच सांगत असतो। तुम्ही इथे तुमच्या संकटाची, त्रासाची कल्पना दिली की लगेच तो कागद पुढे पुढे सरकत असतो व तुम्हाला आशीर्वादाने त्यातून शक्ती व फळ मिळत जाते। हे सरकारी ऑफिस नसल्याने कागद सरकवायला काहीही टेबला खालून द्यावे लागत नाही। नुसत्या श्रद्धेने हे तुम्हाला अनुभवाला येते। श्री गुरुदेवांनीही पूर्वी गुप्त होताना तेच सांगितले होते की जे भक्त माझे असतील त्यांना मी अनुभव रूपाने दिसेन, पण प्रत्यक्ष काही दिसणार नाही। हे सर्व पटणारेच आहे। परमेश्वरी शक्ती ही भक्ताची वाट पाहत असते। ती फारच प्रचंड शक्ती आहे। ती शक्ती आमच्यासारख्यांच्या रूपानेही स्वप्नात येत असते, सद्बुद्धी देत असते। तुम्ही जेवढे पवित्र राहाल तेवढे उत्तम आचार, विचार व उच्चारही तुम्हाला सुचू शकतात। मानवी देहाला कायम वासना असतात। मानवी देह कधीच वासनारहित होऊ शकत नाही। तुम्ही जेवढे सदाचरण कराल तेवढ्या ह्या वासना तुमच्या कमी होत जातील। तुमची व माझी आता भेट झालेली आहे। तुम्हाला आता दुसरे काहीही करायची गरज नाही। जेवढा आता या सहवासात लाभ घेता येईल तेवढा घ्या। मनापासून सेवा करा। सेवेचे ढोंग करू नका किंवा वैराग्य आल्याचेही कोणी ढोंग करू नका। माझे फक्त तुम्ही ऐका व तसे आचरण करा। आचरण फक्त मी जे मार्गदर्शन करतो त्याचेच करा। माझे अनुकरण कोणीही करू नका। तुम्हाला वैराग्य येणं कोणालाही शक्य नाही। काही भक्तांनी माझे पाहून कमी अन्न खाण्याचे सुरू केले होते। त्यांना असे शासन केले आहे की त्यांच्या मागे भरपूर खाण्याची भूक लावली आहे। गुरूंच्या पावलावर पाऊल टाकणं म्हणजे त्यांचा प्रतिस्पर्धी होण्यासारखे होते। तसे कोणीही करू नका। तसे कोणी वागले तर त्याला शासन हे आहेच। आमची ही वाणी म्हणजे तुम्ही बोधामृतच समजा। मला वयाच्या 10व्या वर्षीच सर्व ज्ञान व वैराग्य प्राप्त झाले आहे। हे असे आध्यात्मिक विचार आपल्या मनात स्फुरू लागल्याचे व मुखावाटे बाहेर येऊ लागल्याचे जाणवले, हा त्या शक्तीचाच प्रभाव आहे। मला हे शिकण्यासाठी कुठेही जावे लागले नाही। तुमच्याही मनाची अवस्था जी बदलत जाऊन आता तुमच्याही मनात या शक्तीच्या सहवासानेच चांगले विचार येत असतात। तुमच्या सर्वांचे नशीब बलवत्तर आहे, म्हणून तुम्हाला माझ्याशी संभाषण करता येत आहे। मी दयाळू असल्याने इथे दर्शनाला येणाऱ्या बहुतेक भक्तांशी 2 शब्द तरी बोलत असतोच। ते 2 शब्दही तुमच्या दृष्टीने पुरेसे आहेत, बहुमूल्य आहेत। ते शब्द तुम्ही लक्षात ठेवा। हे मी जे सांगत असतो तेही ऐका, आचरणात आणा। आपल्याकडे पूर्वी समाजात मनुष्याला जगण्यासाठी 4 आश्रम सांगितले होते। पहिल्या 3 आश्रमामध्ये शिक्षण, संसार हे पूर्ण केल्यावर शेवटच्या 4थ्या आश्रमात संन्यास घेऊन अंगावर भगवे वस्त्र नेसून समाजाचे चांगले कसे होईल हे पाहावे असे सांगितले आहे। हे लोक आता कमी झाल्याने समाजात दारिद्र्य आले आहे। असलेला जवळचा पैसा वापरता येत नाही, शिवाय तो बँकेतही ठेवता येत नाही।
फक्त पैसा सांभाळत बसण्याची पाळी समाजावर आलेली आहे. अशाच प्रकारे अनेक दुःखे आपण होऊन अंगावर येत असतात. पाळलेले कुत्रेसुद्धा मालकावर भुंकून स्वतःचे अस्तित्व दाखवत असते. तुम्ही सर्व इथे मी गाभाऱ्यात पादुकांची पूजा करताना तिथे येत असता. त्यावेळी तुम्हाला माझी पूजा चालू असताना इतर वेळी तिथे चालू असलेल्या पूजेपेक्षा काहीतरी वेगळे जाणवेल. आम्ही जेव्हा पादुकांची सेवा करत असतो तेव्हा ती शक्ती जागृत झालेली असते. ती ईश्वरी शक्तीच आपल्या जीवनाचे साधन आहे. तुमच्यातील ईश्वरी शक्ती जागृत होण्यासाठी म्हणजेच ती उत्पन्न होण्यासाठी तुम्ही सर्वजणांनी मी सांगितलेली उपासना, जप, ध्यान, सेवा नित्याने करीत राहा. ती ईश्वरी शक्ती तुमच्यातील जागृत झाल्यावरच तुम्ही जगायला पात्र व्हाल. आपल्यातील मूळ शक्ती जागृत होण्याचे हेच ते साधन आहे. उपासना चालू असताना कोणाशीही बोलू नका. तसेच इतरत्र लक्षही देऊ नका. तुम्हा सर्वांना नक्कीच त्यात यश येईल. जी ईश्वरी शक्ती माझ्यात आहे तीच तुमच्यात आहे. पण ही ईश्वरी शक्ती जेव्हा जागृत होते तेव्हाच तुम्ही जगण्यासाठी पात्र होऊ शकता. हीच जर शक्ती जागृत नसेल तर तो मनुष्य हा मानवरूपी दैत्यच असतो. मनोवृत्ती त्याच्या वाईट असतात. स्वतःला मनस्ताप उगीचच तो करून घेत असतो. तेव्हा तुम्ही सर्वांनी हे लक्षात ठेवा व स्वतःची प्रगती करून घ्या. महाभारतामध्ये भगवंताने गीता सांगितले आहे. गीतेचे एकूण श्लोक 700 आहेत. त्यातील भगवंताचे श्लोक 575 आहेत. भगवंतांना स्फूर्ती आणणारा अर्जुन होता. देवाच्या वाटेला गेले तरच ते बोलणार हे तो जाणून होता. अर्जुनामुळे सर्वांना गीतेचे ज्ञान झाले. त्यानेच निरनिराळे विषय हाताळून ज्ञान दिलेले आहे. हे ज्ञान शंकराचार्यांनी, व्यासांनी, ज्ञानेश्वरांनी त्यावर भाष्य लिहून सामान्यांपर्यंत पोचवले आहे. आताही खूप जण त्यावर काही ना काही लिहून सोप्या भाषेत सामान्य जनतेपर्यंत ते ज्ञान पोचवण्याचा प्रयत्न करीत असतात. पुढे पुढे पाऊल पडून ग्रंथ निर्मिती होत राहिली आहे. हे सर्व तुम्ही लक्षात घ्या. हे जे घडले ते वर्षानुवर्ष घडत आहे. तुम्ही सर्वांनी सुद्धा इथे आल्यावर निरनिराळे विषय काढून त्यावर प्रश्न विचारा, ज्ञान संपादन करा. ही हिऱ्यांची, रत्नांची खाण आहे. ती उकरून त्यातून ज्ञान गोळा करा. तुम्हाला त्यासाठी स्फूर्ती यायला पाहिजे. हे ज्ञान तुम्ही वाया घालवू नका. माझ्या बोलण्यातील प्रत्येक शब्द हा तुमच्यासाठी आहे. तो तुम्ही वाया घालवू नका. माझा एकही शब्द खाली पडू देऊ नका. प्रत्येक शब्दाचे चीज करा. मी आजारी असलो तरी तुम्हाला हे नेहमी सांगत आलो आहे. इथे गाणगापुरातही त्यासाठी 8 दिवस येऊन राहिलो आहे. तुम्हाला ते जमणार नसेल तर दिवसातून 2 वेळा नुसते प्रसादासाठी या. माझे श्रम वाया जाऊ देऊ नका. ते सर्व तुमच्या सर्वांच्याच हातात आहे. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. या हितगुजाच्या पुढील भागाच्या पठणासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.